आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. देशात 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात. हिडकल जलाशयासाठी विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. महिलांवरील अत्याचाराची दखल घेण्याची मागणी. निपाणीत उद्या हमी योजना लाभार्थ्यांचा मेळावा. मये समितीच्या पुनर्रचनेची चर्चा अद्याप अधुरी. चरणमा सर्कल येथे बस खाली सापडून महिला ठार. अनगोळ नाका मृत्युंजय नगरात विकास कामांना सुरुवात. कालकुंद्री टस्कर हत्तीने केले नुकसान. पंतप्रधानांच्या हस्ते सांब्रा विमानतळ टर्मिनलसाठी ऑनलाईन पायाभरणी. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्तीसगडमध्ये भाजपच्या डबल इंजिन सरकारचे प्राधान्य महिलांच्या कल्याणाला आहे. आपल्या सरकारने देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी व्यक्त केला. छत्तीसगडमधील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महतारी वंदन योजनेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ केल्यानंतर मोदी संबोधित करत होते. मोदींनी रविवारी छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत पात्र विवाहित महिलांना मासिक 1000 रुपये मदत दिली जाईल. पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून दूरनियंत्रकाद्वारे ही योजना सुरू केली आणि 70 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये 655 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला. आता हे पैसे दरमहा पात्र महिलांच्या खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय येत राहतील याची हमी देत आहे, असे त्यांनी सांगितले. जेव्हा माता भगिनी सशक्त होतात तेव्हा अवघे कुटुंब सशक्त होते, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या सर्व 42 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागा वाटपावर चर्चा चालू होती. मात्र तृणमूलने आता सर्व 42 जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे येथे इंडिया आघाडी संपुष्टात आली आहे. तृणमूलने यावेळी बड्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील सर्व 48 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तिकीट दिले आहे.
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोहित्रा यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांची खासदारकी रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. हिडकल जलाशयासाठी विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. हिडकल जलाशयासाठी आपल्या सुपीक जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप योग्य भरपाई मिळालेली नाही, तसेच त्यांचे पुनर्वसन झालेले नाही, अशी जोरदार तक्रार करून शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी ग्रामस्थांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये शेतकरी वर्ग प्रचंड संख्येने सहभागी झाला होता. कित्तूर चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समवेत बैलजोडी देखील मोर्चामध्ये सहभागी करून घेतल्या होत्या. त्यामुळे मोर्चाला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. शेतकरी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. महिलांवरील अत्याचाराची दखल घेण्याची मागणी. महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेकडून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न देखील अपुरे पडत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी भारतीय संस्कृती फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेच्या महिला सदस्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. या निवेदनात म्हटले आहे की महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसते. त्याचमुळे उपाययोजना करण्यात यंत्रणा अपुरी पडते. पोलीस प्रशासन देखील उदासीनता दर्शवते. याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा प्रमोदा हजारे, सुधा भातकांडे, मंदा नेवगी, अनुराधा सुतार, उर्मिला मण्णूरकर, शांता जाधव, प्रीती लोहार आणि इतर सदस्य उपस्थित होते. निपाणीत उद्या हमी योजना लाभार्थ्यांचा मेळावा. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला 5 गॅरंटी योजना दिल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आतच या 5ही गॅरंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. निपाणी तालुक्यातील हजारो कुटुंबांना याचा लाभ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी 12 रोजी निपाणीत गॅरंटी योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या उपस्थितीत होणार आहे. येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता होणाऱ्या या मेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्ते व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. गॅरंटी योजना लाभार्थी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली. मय समितीच्या पुनर्रचनेची चर्चा अद्याप अधुरी. महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीत काही नेते मंडळी अनुपस्थित राहिल्यामुळे ही चर्चा अद्याप अधुरी राहिली आहे. समितीची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने लाभलेला मुहूर्त फळास आला नाही अशी चर्चा समिती कार्यकर्त्यांमधून होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मागील काही दिवसांपूर्वी विभागवार कार्यकर्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील बैठकीत मदन बामणे यांच्याकडे विस्तारित यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार काही सदस्यांनी मिळून नवीन यादी बनवण्यात आल्याचे जाहीर झाले होते. परंतु याबाबत अधिकृत निर्णय प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर यादी तयार करण्यात आली असून रविवारी सायंकाळी मराठा मंदिर रेल्वे शहर समितीच्या पुनर्रचनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु नेते मंडळींनी पुन्हा एकदा दगा दिल्याचे बोलले जात होते. चन्नम्मा सर्कल येथे बस खाली सापडून महिला ठार. शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे रस्ता ओलांडणारी एक वृद्ध महिला परिवहन मंडळाच्या बस खाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार जवळच्या ग्रामीण भागातून बेळगाव शहरात आलेली ही 60 वर्षीय महिला चन्नम्मा सर्कल येथे डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडत होती. रहदारीच्या वेळी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेली ही महिला थेट परिवहन मंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली आली. ठार झालेल्या मृत महिलेची ओळख तत्काळ पटू शकली नाही. अपघात स्थळी रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला. सदर अपघाताची रहदारी उत्तर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. अनुगोळ नाका मृत्युंजय नगरात विकास कामांना सुरुवात. अनुगोळ मार्गावरील अनुगोळ नाका येथे 9 लाख रुपये खर्चून कमान बांधण्याचे काम आणि मृत्युंजय नगर येथे 11 लाख रुपये खर्चातून भुयारी गटार कामाची सुरुवात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली.
दक्षिण मतदारसंघातील सर्व प्रभागांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. काही विभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या वेळी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. आता पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पावले उचलण्यात येतील असे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी महानगर विकास योजना स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी, गिरीश धोंगडी, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी महापौर शोभा सोमनाचे आदी मान्यवर उपस्थित होते. कालकुंद्रीत टस्कर हत्तीने केले नुकसान. मागे काही दिवसांपासून चंदगड तालुक्याच्या पूर्व भागासह कर्नाटक सीमा भागात भ्रमंती करणारा टस्कर हत्ती आज पहाटे 4 वाजता थेट कालकुंद्री गावात शिरला. 25 फेब्रुवारी रोजी हाच हत्ती प्रथम कालकुंद्री येथेच ग्रामस्थांना दिसला होता. त्यानंतर 15 दिवसांनी आज सकाळी 4 वाजता पुन्हा एकदा दिसून आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक खंडोबा गल्लीत पाण्याच्या टाकीजवळून जाताना हत्तीने आपला प्रभाव दाखवला. येथील सुखदेव धानापा उपार यांच्या नवीन मोटारसायकलच्या सीटमध्ये सुळा खुपसून गाडी उचलून फेकून दिली. यानंतर पुढे जाताना जवळच लावलेल्या राजाराम तुकाराम पाटील यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी आपल्या सोंडेने हा ट्रॅक्टर उलटून टाकणार असे वाटत होते, पण पुन्हा ट्रॅक्टरला जीवदान देत हत्ती सरस्वती विद्यालय काशीरलिंग मंदिर मार्गे 4:30 वाजता ताम्रपर्णी नदीकडे गेला. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांच्या हस्ते सांब्रा विमानतळ टर्मिनलसाठी ऑनलाईन पायाभरणी. केंद्र सरकार केवळ घोषणांपुरते मर्यादित नाही, सातत्याने विकास कामे करत आहे. देशातील विमानतळांच्या आधुनिकीकरणासोबतच देशाच्या विकासासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी सांब्रा विमानतळाच्या नवीन टर्मिनल बांधकामाच्या ऑनलाईन भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आझमगड, बेळगाव येथील सांब्रा विमानतळासह देशातील 15 विमानतळांच्या नवीन टर्मिनल्सच्या बांधकामाची पायाभरणी एकाच वेळी ऑनलाईन माध्यमातून केली. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळासमोर रविवारी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनापूर्वी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला खासदार मंगल अंगडी, आमदार राजू सेठ, आमदार अभय पाटील, कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी, महापौर सविता कांबळे यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कणबर्गी निवासी योजनेच्या कामाचा प्रारंभ शनिवारी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. कामाचा प्रारंभ होताच योजनेसाठी कब्जा घेतलेल्या जमिनीचे सपाटीकरण सुरू करण्यात आले. दरम्यान या निवासी वसाहतीला श्री सिद्धेश्वर लेआउट असे नाव देण्याची लेखी मागणी जमीन मालकांनी केली. ती मागणी पालकमंत्री जारकिहोळी यांनी मान्य केली. बुडाच्या बैठकीत याबाबतचा विषय चर्चेला घेऊन तो मंजूर केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार राजू सेठ, बुडा आयुक्त शकील अहमद, कार्यकारी अभियंता श्री नाईक, नगर रचना अधिकारी BV हिरेमठ यांच्यासह योजनेसाठी जमीन दिलेले जमीन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक झाल्यावर योजनेचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी माहिती जारकिहोळी यांनी दिली. महेश फाउंडेशन तर्फे रक्तपेढीचे उद्घाटन. महेश फाउंडेशनचे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले. कणबर्गी येथील महेश फाउंडेशनच्या उत्कर्ष शाळा आणि माय ब्लड चॅरिटेबल रक्तपेढीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या संस्थेसाठी आवश्यक असे सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार आसिफ सेठ, महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव, फाउंडेशनचे कर्मचारी, मुले, पालक, शिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते. वेदांत फाउंडेशनतर्फे महिला दिन साजरा. महिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून त्यांना योग्य तो सन्मान व प्रोत्साहन दिलं पाहिजे असे मत ॲडव्होकेट सुरेश देसाई यांनी व्यक्त केले. वेदांत फाउंडेशनतर्फे शनिवारी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. बीजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर अध्यक्षस्थानी होते. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर DN मिसाळे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेल्या 10 महिलांना पैठणी, दुसऱ्या क्रमांकाच्या महिलांना कुकर तर तिसऱ्या क्रमांकाच्या 10 महिलांना भांड्यांचा सेट भेट म्हणून देण्यात आला. यावेळी जयवंत बाळेकुंद्री, संजय कुलकर्णी, माजी तालुका पंचायत अध्यक्षा रीता बेळगावकर, NS गाडेकर, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सचिव ईश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मलप्रभा नदीच्या पात्राची स्वच्छता. अनुगोळमधील प्रयास या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी खानापूर शहरातील मलप्रभा नदी पात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. या अंतर्गत महाशिवरात्री व अमावास्येनिमित्त जागोजागी टाकलेले प्लॅस्टिक, कपडे व निर्माल्य एकत्र करून नदीचे पावित्र्य राखण्यासह स्वच्छतेचा संदेश दिला. सकाळी 7:30 पासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. प्रयास संस्थेने याआधी हब्बनट्टी, असोगा येथील नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत संस्थेतर्फे हब्बनट्टी, असोगा व खानापूर या ठिकाणी निरंतर स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे सपना पाटील यांनी सांगितले. यावेळी अनिता कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, वाणी जोशी, नैतिक सोमनाचे, स्नेहल हेमगिरे, विनय बेटगेरी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. गव्यांचा कळप खानापूरच्या वेशीत. खानापूर शहराच्या वेशीत 12 गव्यांचा कळप दाखल झाला आहे. शनिवारी रात्री या कळपाने करंबळजवळ मुख्य रस्त्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर असलेल्या शेतवडीतील 1 एकर ऊस पिकाचे नुकसान केले. शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांसह लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरण घाडी यांच्या शेत जमिनीत रात्रभर तळ ठोकून गव्यांनी नुकत्याच उगवलेल्या ऊसाचा फडशा पाडला. या कळपाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सिद्धिविनायक फार्मसी कॉलेजतर्फे शोफ यांची जयंती साजरी. मराठा मंडळ संचालित हालभावी येथील सिद्धिविनायक फार्मसी कॉलेजतर्फे राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त फादर ऑफ फार्मसी प्राध्यापक ML शोफ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी डॉक्टर PG केंकरे यांनी प्राध्यापकांना संबोधित केले. विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराची माहिती करून देण्यासाठी नवी वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यात आली. तेथील केंद्र प्रमुख डॉक्टर श्रीराम यांनी सोयी सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर प्राध्यापक मुजमिल मुल्ला यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी घराघरांना भेट दिली. श्री संभाजी युवक मंडळ यांच्यातर्फे बलिदान मासाला प्रारंभ. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली येथे अखंड 30 दिवस नित्यपूजन व स्मरण करण्यात येणार आहे. धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे. त्याची रविवारी सुरुवात झाली. दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत हा मास पाळला जाणार आहे. तहसीलदार गल्ली येथील रोज सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण केले जाणार आहे. शिवप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक आनंद चौगुले यांनी केले आहे. रोटरी मिडटाउन तर्फे योग शिबिर उत्साहात. रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाउन व शास्त्रीनगर पतंजली योग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाटीदार भवन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 5:30 वाजता महाशिवरात्री निमित्त हवन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रोटरीच्या सहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष सतीश नाईक, पतंजली योग वर्गाचे ज्योतिबा भादवणकर, मोहन बागेवाडी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अंजली किनारी यांनी केले. शोभा डोंगरे यांनी परिचय करून दिला. कल्पना रेवणकर व नमिता पाटील यांनी स्वागत गीत सादर केले. विद्या माने यांनी आभार मानले. 2 मुलांसह वडिलांचा बुडून दुर्दैवी अंत. पोहण्यासाठी उतरले असताना शेततळ्यात बुडून शिक्षक वडिलांसह 2 मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात घडली आहे. कल्लाप्पा गाणिगेर वय 36 व मुले मनोज व मदन गाणिगेर असे दुर्दैवी वडील व मुलांची नावे आहेत. हे कुटुंब निडगुंदी गावात राहत असून सुट्टी असल्याने पोहणे शिकण्यासाठी दोन्ही मुलांना घेऊन ते शेततळ्यावर घेऊन गेले. पोहता न आल्याने वडील कल्लाप्पा यांच्यासह 2 मुले असे तिघांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. बेळगावात पुन्हा इराणी टोळीची दहशत. शहरात पुन्हा एकदा इराणी टोळीची दहशत निर्माण झाली आहे. अशोकनगर येथे शनिवारी सकाळी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्यात आली असून पोलिसांनी इराणी टोळीवर संशय व्यक्त केला आहे. तसेच महिलांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकनगर येथे दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. याबाबतची माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सोनसाखळी चोर हे इराणी गँगशी संबंधित असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी महिलांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. करंबळ इथे उद्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम. करंबळ लक्ष्मी यात्रेनंतर आता मंदिरात मंगळवार दिनांक 12 रोजी सकाळी विधिवत पूजा अर्चा, मानकरी व गावातील सर्वांच्या ओटी स्वीकारल्या जाणार आहेत. लक्ष्मी यात्रेनिमित्त देवीचा विवाह सोहळा, मिरवणूक, देवीची गदगे व स्थापना करून आठवडाभर यात्रोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. गुरुवारी देवीची सीमेकडे प्रस्थान होऊन उत्सवाची सांगता झाली. मंगळवार दिनांक 12 रोजी सकाळी विधिवत पूजा अर्चा, मानकरी व सर्वांच्या ओटी स्वीकारल्या जाणार आहेत. याची नोंद करंबळ लक्ष्मी यात्रेत सहभागी असलेल्या जनतेने घ्यावी असे आवाहन लक्ष्मीदेवी यात्रोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. कंगराळी परिसरात महाशिवरात्र उत्साहात साजरी. कंगराळी खुरद परिसरात श्री महादेव मंदिरातून महाशिवरात्र धार्मिक विधी पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील श्री महादेव मंदिर व श्री कलमेश्वर मंदिरावर आकर्षक विधिवत रोषणाई करण्यात आली होती. रात्री जागर भजन झाले. दोन्ही मंदिरात पहाटे 5 वाजल्या पूजापाठ, अभिषेक करून आरती व लिंगाष्टम झाले. त्यानंतर दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री महादेव मंदिरात खिचडी, केळी व खजूर वाटप करण्यात आले. सर्रास नागरिकांनी या निमित्ताने उपवास केला होता. पुन्हा रात्रीही भजन करत गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शिवनामाच्या गजरात वडगावात महाशिवरात्री उत्साहात. महाशिवरात्रीनिमित्त चवाड गल्ली वडगाव येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात 3 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाप्रसादाने महाशिवरात्र उत्सवाची सांगता झाली. तब्बल 18,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा केला जात असून मंदिरात शेकडो वर्षांचा इतिहास आहे. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. हे मंदिर पुरातन आणि जागरूक देवस्थान आहे. यामुळे दर सोमवारी दर्शनासाठी गर्दी होते. भीमाशंकर सहकारी बँक चोरी प्रकरणी 6 चोरट्यांना अटक. विजयपूर जिल्ह्यातील सडसण जवळील धुळखेड गावातील श्री भीमाशंकर सौहार्द सहकारी बँकेतून 19,55,000ची रोकड घेऊन पळून गेलेल्या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी दिली. आरोपींकडून 27,15,000 रुपयांची 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत. रविवारी झलकी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरोपींच्या अटकेसाठी इंडस्ट्रीज DYSP जगदीश HS यांच्या मार्गदर्शनाखाली चडचण CPI HD मुल्ला आणि PSI राघवेंद्र पोटा यांच्या देखरेखीखाली एक टीम तयार करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा. एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. 3 सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच
आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यालय संपण्याच्या 3 वर्ष आधीच राजीनामा दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर येथे शाहू महाराज आणि आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे. त्याचीच प्रकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक माणगाव परिषद इथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी 199 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. किरण भगतकडून शांतिकुमारला अरमान. डाव प्रतिडावाने रंगलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने पंजाब केसरी शांतिकुमारला उलटी डावावर अस्मान दाखवत तीर्थकुंडेचे मैदान मारले. 10व्या मिनिटाला ताबा घेतल्यानंतर किरणने आक्रमक पवित्रा घेत 11व्या मिनिटाला मैदान जिंकून कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली. मैदानात 50हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. वाचार रामलिंगेश्वर महाशिवरात्री उत्सव देवस्थान कमिटी व ग्रामस्थांतर्फे रामलिंग मंदिरा शेजारील मैदानात रंगतदार कुस्त्या झाल्या. आमदार विठ्ठल हलगेकर, लैला शुगरचे MD सदानंद पाटील, मये समिती नेते विलास बेळगावकर, कृष्णा बिर्जे, लक्ष्मण झांजरे, भैरू पाटील, शंकर पाटील, मारुती तिरवीर, चांगाप्पा निलजकर आदींच्या हस्ते पहिल्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. पहिल्या 5 मिनिटात दोन्ही मल्लांनी परस्परांच्या ताकदीचा अंदाज घेतला. 7व्या मिनिटाला किरणने एक लांग मारण्याचा प्रयत्न केला. शांतिकुमार 2 वेळा किरणच्या आक्रमणातून सुटला. अखेर 11व्या मिनिटाला किरणने शांतिकुमारला धूळ चारली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी कार्तिक काटेने रोमहर्षक लढतीत दिल्लीच्या अमित कुमारला 7व्या मिनिटाला लपेट डावावर चितपट केले. तिसऱ्या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण जखमी झाल्याने कर्नाटक केसरी नागराज बनी शोडोनीला विजयी घोषित करण्यात आले. चौथ्या कुस्तीत रोहित कंगराळीने 5व्या मिनिटाला हप्ते डावावर दिल्लीच्या राकेश कुमारला अस्मान दाखवले. 5व्या कुस्तीत मुत्ताप्पा दावणगिरीने 10व्या मिनिटाला पार्थ पाटीलला हरवले. 6व्या कुस्तीत महेश तीर्थकुंडेने राज पवारचा छडी टांग डावावर पराभव केला. 7व्या कुस्तीत महांतेश पाटीलने रुपेश कर्ले याला चितपट केले. ओंकार राशीवडे व प्रथमेश कंगराळी यांच्यातील 8वी तर सूरज कडोली आणि निशांत पाटील यांच्यातील 9वी कुस्ती बरोबरीत सुटली. 10व्या कुस्तीत शंकर तीर्थकुंडेने रोहित माचीगडला चितपट केले. आखाड्यात आमदार हलगेकर, लैलाचे MD पाटील, बैलूर ग्रामपंचायत अध्यक्ष रामलिंग मोरे, देवस्थान कमिटी अध्यक्ष किशोर देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धराम जांबोटी, उद्योजक रमेश नाईक यांचा सत्कार करण्यात आला. कृष्णा चौगुले यांनी निवेदन केले. सिटी पॅरा जलतरण विश्व स्पर्धेत साहिल आणि सुमित होणार इटलीला रवाना. सिटी पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी जलतरणपटू साहिल जाधव आणि सुमित मुदगेकर इटलीला रवाना झाले आहेत. त्या दोघांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथून लिग्नानो सिबियाडारो इटलीकडे प्रवास सुरू केला आहे. 11 मार्च ते 17 मार्च 2024 या कालावधीत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 12 सदस्यीय भारतीय संघ सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये साहिल राजाराम जाधव 50 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर मेडले इव्हेंट्स आणि सुमित S मुटगेकर 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक, 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक, 100 मीटर फ्री स्टाईल आणि 200 मीटर वैयक्तिक मेडले आदींचा सहभाग आहे. स्पर्धात्मक पोहण्याच्या क्षेत्रामध्ये साहिल आणि सुमितचा प्रवास हा चिकाटी, समर्पण आणि अटूट पाठिंब्याचा पुरावा आहे. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगे यांनी 7 वर्षांपूर्वी अपंग आणि वंचितांसाठीच्या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिरात त्यांच्या क्षमतेची ओळख करून दिल्याने दोन्ही खेळाडूंची वर्षभराच्या सखोल प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. सतीश जारकीहोळी क्रिकेट चषक KR शेट्टी संघाकडे. वडगाव येथील निजामिया क्रिकेट क्लब तर्फे विद्युत रोषणाईत आयोजित करण्यात आलेली हाफ पिच सतीश जारकीहोळी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई स्पोर्ट्सच्या KR शेट्टी किंग संघाने KMC गांधीनगर संघाचा पराभव करून 1 लाख रुपये आणि सतीश जारकीहोळी चषक पटकावला. तर उपविजेत्या संघाला समाजसेवक नूर अहमद मुल्ला तर्फे ठेवण्यात आलेले 50,000 रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले. प्रथम फलंदाजी करत KMC गांधीनगर संघाने 5 ओव्हरमध्ये 41 धावा केल्या, तर प्रत्युत्तर देताना KR शेट्टी किंग संघाने केवळ 3 ओव्हरमध्येच या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवला. KR शेट्टी संघाच्या आकाश धामनेकरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी आकाश पत्रावळी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन म्हणून सचिन पाटील यांना इस्माईल ज्वेलरीचे मालक इब्राहिम हुकेरी यांच्यातर्फे स्पोर्ट्स सायकली भेट म्हणून देण्यात आल्या. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे सेक्रेटरी प्रदीप एमजे, बेळगाव दक्षिण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम ढगे, समाजसेवक नूर अहमद मुल्ला, इम्रान मुरगोड आणि अय्याज जकाती यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी भाग घेतला होता. इम्रान मुरगोड, अय्याज जकाती, जावेद मुल्ला, अप्पाभाई जमादार, जिया पठाण, निहाल हकीम, मोहम्मद अली तहसीलदार, फैजान पठाण यांनी या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अभिजित सालकर आणि अशफाक अशरफी यांनी या सामन्यांचे धावते समालोचन केले. यूट्यूबवरून सामन्यांचे प्रसारण करण्यात आले होते. ब्रदर्स संघाकडे BDFA चषक. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बेळगाव जिल्हा वरिष्ठांच्या BDFA चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्रदर्स FCने निपाणी FCचा 2-0 असा पराभव करून लोकमान्य चषक पटकावला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ओम कदम तर सर्वाधिक गोल करणारा जय चांबरेकर यांना गौरवण्यात आले. स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे उद्घाटन गजानन धामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब आदी मान्यवरांच्या निपाणी FC व ब्रदर्स FC संघाच्या फुटबॉलपटूंचा परिचय करून देण्यात आला. पूर्वार्धात 28व्या मिनिटाला ब्रदर्सच्या फैक जलालीच्या पासवर इखलास अहमदने बचाव फळीला चकवत गोल करत 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 44व्या मिनिटाला निपाणीच्या ऋषिकेशने गोल करण्याची नामी संधी दवडली. 54व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने चेंडू गोलमुखात मारला होता, पण ब्रदर्सच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडवला. 59व्या मिनिटाला जय सांबरेकरच्या पासवर इखलास अहमदने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी सामन्यात मिळवून दिली. या सामन्यात निपाणी संघाने गोल करण्याच्या संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, पंढरी परब, लेस्टर डिसोजा, अलाबक्ष बेपारी, गोपाळ खांडे, रमेश गुर्जर, SS नरगोडी, अमित पाटील, व्हिक्टर परेरा, नंदू बागी, प्रशांत देवदानम, सतीश वेर्णेकर, जॉर्ज रॉड्रिग्ज, मयूर कदम, आर्यन बळ्ळार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ब्रदर्स FCला व उपविजेत्या निपाणी FCला चषक, रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा जय सांबरेकर, उत्कृष्ट गोलरक्षक ओम कदम, उत्कृष्ट संघ YMCA यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून थॉमस ॲलेक्स, आकाश अय्यर व अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.